पीएमएल ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील. सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे. ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पीएमपीएमएलची सर्व्हिस मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल. 4 खासगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते. त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुणे करू पाहतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज ह्या बाबांनी, परंतु ते शक्य आहे. हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे. त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे. या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन. हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे. आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहेत. पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकलं तसा, त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका. आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, जरा सिरियसनेस लावला होता. मित्रांनो, दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते. हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहे. पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढे जातोय आणि ती आज समाजाची गरज आहे. कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं परवडत नाही आणि म्हणून हा निर्णय आपण महानगरपालिकेच्या वतीनं अंमलात आणतोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बाबा आत्ता नवीन बजेट आयुक्त सादर करतील, परंतु आत्ता 12,600 कोटीचं बजेट असताना मी आपल्याला सांगतो ह्याच्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये आणले, पारदर्शकता आणली तर खूप मोठी बचत होऊ शकते आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे आपल्या नागरिकांना, त्यांच्या मुलांना किंवा प्रवाशांना त्याच्यामध्ये मदत करू शकतो. तसंच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मला ते सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं, महत्वाची भूमिका बजावली. आता मी त्यांना सांगू इच्छितो की एक अर्थपूर्ण भेट आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितोय. पालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या, पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानानं उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार आहोत. मी काही बँकांशी बोललेलो आहे. बँकांना पण गरीब महिलांच्या करता काही योजना त्यांच्या आहेत, तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे. कधी कधी भारत सरकार किंवा आरबीआय किंवा तत्सम संस्था
सांगतात की तुम्ही इतक्या वर्गाला 4% व्याजाने कर्ज पुरवठा करा. त्याच्यामध्ये त्यांनी 5 लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीनं कर्ज घेतलं. हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा, तर त्याचं व्याज 5 वर्षाच्या करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत. ती काही कमी रक्कम असेल ती आपण भरणार. राज्य सरकारच्या पण विविध योजना त्याच्यामध्ये आहेत, हे पण मला आपल्याला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, शेवटचं हा जो जाहीरनामा आहे हा पुढच्या 5 वर्षाचा आहे. लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, आम्ही रात्रंदिवस